कल फसल बीमा योजना के मध्य प्रदेश के किसानों के खाते में भी लगभग 1156 करोड़ रुपया डलने वाले हैं। कल आपके खाते में जिनके नुकसान हुआ था फसलों का 1156 करोड़ रुपया आपके खाते में डाले जाएंगे। कुल मिला के पूरे देश में 3200 करोड़ रुपया किसान के खाते में डाले जाएंगे। ये किसानों की सरकार है। पीएम किसान निधीप्रमाणेच विमा नुकसान भरपाई वाटपाचा जंगी कार्यक्रम रखडलेले 921 कोटी देणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई सोमवारी दिनांक 11 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील नुकसान भरपाई 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती। मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप हे डीबीटीद्वारे करण्यात येणार आहे। राज्यात गेल्या वर्षी पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत ₹1 विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना सहभागी होता आले होते। नुकसान भरपाईचे निकषही जास्त असल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली। या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई प्रलंबित होती। राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता। या हंगामात 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती। त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण 921 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीने जमा केली जाणार आहे। नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे।